हा माझ्याकडे एक ब्लाऊज आहे का. आता इथे बॅक साईडला ना हुक्स आहेत, बरोबर आहे, आणि कस्टमरला बॅक साईडला हुक आवडत नाही. त्यासाठी मी ह्याचे आहे ना हुक्स वगैरे काढलेले ते बघा तुम्हाला दाखवते. हे तुम्ही पाहू शकता, ह्याचे जे हुक होते आणि पट्टी जी होती ती मी याची काढलेली आहे. ठीक आहे. आणि आईची पट्टी आहे, बघू शकता मी आय होता. तर आता ते मी काढले आणि आता मी अशी सीधा पट्टी आणि मला ही अशी वरून ठेवून अशी शिलाई माराय. ठीक आहे. हे असं मी शिलाई मारून घेतलेलं आहे, म्हणजे बॅक साईड पूर्ण पॅक होऊन जाईल. मग आता घालणार कशी कस्टमर, तर त्यासाठी तिने सांगितलं फ्रंटला हुक करायचं आहे, बरोबर. तर फ्रंटला हुक करायचं तर हे आपल्याला सीधा कट करायला आहे. बरोबर सीध्याजवळच असे मिरर आलेले आहेत. तर मी हा एक मिरर मी काढला आहे, तुम्हाला दाखवते. हा बघा, हा मिरर होता, पण मी कसं व्हिडिओ काढायला विसरलेली, नंतर आठवलं आपण सांगायचं राहिलं व्हिडिओ काढायचं राहिला. ते बघा, हा मिरर मी इथून काढलेला आहे, कारण की जर इथे मला काच बटन लावायचं आहे तर मला इथे गॅप पाहिजे ना, कटिंग करायला पाहिजे. तर त्यासाठी हा मिरर मी काढलेला आहे. तर हा दुसरा मिरर मी कसा काढला चला दाखवते. असं मिरर आहे, तर ह्याला मिररला आधी मी असं दाबते, तर तुम्ही बघू शकते वर आलेलं आहे, बरोबर. मला थोडंसं मी ह्याच्याने लूज करून घेईन, हे असं दाबून घेईन. हे कसं प्लास्टिकचं असतं पाजेचं, तुम्ही बघू शकते वर यायला लागले. मग हे आपण ह्याच्यातून हाताने काढून घेऊया. बघू शकता हा मी काच काढलेला आहे. तर तुमच्याकडे असा ब्लाऊज आला तर काच तुम्ही आतला इझिली काढू शकता बघा. त्याचा पुढचा आपण व्हिडिओ नंतर बघूया.